शिवसेना उभाटा गुट सांसद संजय राउत ने मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान कहा कि महाविकास आघाड़ी विधान परिषद उपचुनाव लड़ रही है ताकि चुनाव निर्विरोध न हो। उन्होंने राज्य में घोड़ा बाजार का आरोप लगाते हुए कहा कि वोट किसे देने इसका फैसला उद्धव ठाकरे करेंगे। राउत ने दो शिवसेनाओं के एक होने पर कहा कि पहले शिंदे गुट मातोश्री आकर पश्चाताप करे, वहीं किसान कर्ज माफी की मांग करते हुए उन्होंने मोदी और फडणवीस सरकार पर किसानों को गुमराह करने का आरोप लगाया। रणधुमाळी हा शब्द चुकीचा आहे। महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 17 जागांसाठी निवडणूक आहे विधान परिषदेत। काही अपवाद वगळता महाविकास आघाडीकडे तेवढं बळ जरी नसलं तरी पण जागा बिनविरोध होऊ नये ही भूमिका महाविकास आघाडीनं घेतली आणि त्यानुसार मग सातारा असेल, कोकण असेल, पुणे असेल, अन्य काही ठिकाणी महाविकास आघाडीनं विदर्भात हे नागपूर असेल, यवतमाळ असेल, मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड अशा ठिकाणी महाविकास आघाडीनं आपले उमेदवार उभे करून विरोधी पक्षाचं जे अस्तित्व आहे ते दाखवण्याची तयारी सुरू केली। पण रणधुमाळी ही महानगरपालिका निवडणुका किंवा विधानसभा, लोकसभा आणि आता ग्रामपंचायतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विमानं घेऊन फिरतात, चार्टर, हेलिकॉप्टर, त्याच्यामुळे तिथे रणधुमाळी असते। विधान परिषद निवडणुका या अत्यंत गोपनीय पद्धतीने, ज्याची रिझर्व्ह बँक मोठी, बरं त्याची रणधुमाळी जास्त हे मी पाहतो। पण नाशिक मधलं म्हणाल तुम्ही तर नाशिक मध्ये काय होते पाहूया। हे पण लढवय्ये म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं शिवसेनेकडे, आपण माघार काय घेतली साहेब? यावर खूप मोठे प्रश्न उपस्थित होते। दोन उमेदवारांनी अर्ज घेतले। मगाशी तेच म्हणालो ना, उद्धव ठाकरे आमचे निर्णय घेतील पक्षप्रमुख, तुम्ही फार खोलात का जाताय? बघू ना, किंग मेकर असायला सुद्धा हाताशी ताकद असावीच लागते ना। मग मातोश्रीवर या असं मत व्यक्त केलंय ना। मग आम्ही मातोश्रीवर बसलेलो आहोत उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली। मी कालही म्हणालो, जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर पश्चाताप व्यक्त करण्याची जागा ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान मातोश्री, तिथे या आणि पश्चाताप व्यक्त करा। मग आम्ही चर्चा करू। कशाला निमंत्रण द्यायचं, कशाला निमंत्रण आता मी दत्ताजी गायकवाडांना सांगतो, निमंत्रण पत्रिका छापा, दुसरं काय सांगू शकतो मी। अंबादास दानवेंनी पण अशा पद्धतीचं